विविध भारती पुणे. ठळक बातम्या. जॉर्जियातील बटुमी इथं खेळल्या गेलेल्या 2025च्या फिडे बुद्धिबळ विश्व चषकात विजेतेपदावर आपलं नाव कोरून संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावणाऱ्या दिव्या देशमुख हिचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून अभिनंदन केलं. केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचं गडकरी यांनी तिला सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिव्याला दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. अवघ्या 19व्या वर्षी हा विश्व विजेतेपदाचा किताब मिळवणारी दिव्या पहिली भारतीय महिला ठरल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आणि तिला शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या महादेवी हत्तीणीबाबत सर्वोच्च न्यायालयानंही हत्तीणीला वनतरामध्ये घेऊन जाणं योग्य ठरेल असा निकाल काल दिला. महादेवी हत्तीणीला विनापरवाना मिरवणुकीत सामील केल्याच्या आरोपाखाली पेटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. त्यावर काल निकाल लागताच अवघ्या तासाभरात हत्तीणीला गुजरातमधील वनतारा या प्राणी उपचार केंद्राकडे सुपूर्द करण्यात आलं. तत्पूर्वी नांदणी गावातील नागरिकांनी महादेवी हत्तीणीला सजवलं, तिचे आवडते पदार्थ खाऊ घातले, तिची पूजा केली आणि भरल्या डोळ्यांनी तिला भावपूर्ण निरोप दिला. आज नागपंचमी आहे. त्यानिमित्त आज सर्वत्र नागदेवतेचं मंदिरात आणि चौकांमध्ये प्रतिकात्मक पूजन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात 32 शिराळा इथंही नागदेवतेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेनं पुण्यात राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. 17 वर्षाखालील गटात पुण्याच्या सचेत त्रिपाठी यानं विजेतेपद पटकावलं तर दुहेरीत पुण्याची अवधूत कदम आणि ओजस जोशी ही जोडी विजेती ठरली. बोरिवलीच्या गाथा सूर्यवंशी हिनं 15 वर्षाखालील गटात पुण्याच्या शरयू रांजणे हिचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. या होत्या आताच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.